समाचार अब तक, सत्य का साहस। समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम पोलीस विभाग सक्षमपणे अहोरात्र करीत असतो। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या जबाबदाऱ्या पार पाडताना पोलीस विभागातील आवश्यक सर्व आधुनिक सुविधा मिळणे आवश्यक आहे। यासाठी पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अमरावती येथे वाहनांचा हस्तांतरण सोहळ्यास दिले। जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर अनुदानातून अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण यांच्यासाठी 35 चारचाकी तसेच 15 मोटरसायकल वाहन खरेदी करण्यात आले। या वाहनाचा हस्तांतरण सोहळा पोलीस कवायन मैदान येथे आयोजित करण्यात आला होता। खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार रवी राणा, निवेदिता दिगडे, विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अमरावती पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के आदी यावेळी उपस्थित होते। प्रारंभी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व वाहनांच्या ताफ्याला हिरवी झेंडी दाखवून वाहने विभागाला हस्तांतरित करण्यात आली। जिल्हा नियोजन समितीमार्फत पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण घटकांकरिता 3,04,70,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता। त्यानुसार मंजूर निधीतून विभागाच्या सक्षमीकरणासाठी 35 चारचाकी वाहन खरेदी करण्यात आले आहेत। ही वाहने कायदा व सुव्यवस्था, व्हीआयपी स्कॉटिंग, एस्कॉर्ट तसेच पोलीस स्टेशन येथील डायल 112 या कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत। तर 15 मोटरसायकल या पोलीस स्टेशन येथील दैनंदिन कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत। पोलीस बंदोबस्त तसेच दामिनी पथकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या वाहनांचा निश्चितच फायदा होईल। यापुढेही पोलीस खात्याचे आधुनिकीकरण तसेच निवासस्थानांच्या दुरुस्ती, नवीन पोलीस स्टेशन निर्मिती, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, वेलफेअर फंड, सभागृहांची निर्मिती, अत्याधुनिक साहित्य खरेदी आदींसाठी CSR फंड व जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल। कायदा व सुव्यवस्था अबाधितपणे राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक साधन सामुग्री, अत्याधुनिक यंत्रणा पुरवण्यात येईल, अशी ग्वाही चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी दिली आहे। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट, अमरावती।